आषाढ महिना सुरू झाला की आपल्याकडे कापण्या, धपाटे, करंज्या, लाडू असं बरंच काय काय केलं जातं. तसं तर आता खूप लेट झालं आहे कापण्या करायला. कारण मी आता सध्या तरी डाएट करते. म्हटले ह्या घरात असं काय केलं की परत आपण पण थोडं का होईना ते खातो, म्हणून मी टाळलेलं. कारण घरात काही असं आपण अनहेल्दी नसेल तर मग खाल्लं पण जात नाही. पण मी खात नाही म्हणून दुसऱ्याने कोणीच खाऊ नये असं पण नाही होत नाही ना. त्यामुळं म्हटलं मी एकटीच डाएट करते तर बाकीच्यांसाठी तर हे करूया. आणि इथं मी आज गुलाबजामुन पण केलेले होते. आता हे प्रीमिक्सचं आहेत. हे पॅकेट आणून पण बरेच दिवस झालं तर ह्याचं छान केलेले आहेत. आता गुलाबजामुन बघून तर तोंडाला पाणी सुटतात, पण ते म्हटलं अजिबात खायचं नाही, कारण एक खाल्लं की अजून दुसरा खाऊ वाटतो, त्यापेक्षा एक पण खायचा नाही. तर इथं अगोदर सकाळचा स्वयंपाक वगैरे करून घेतला. मुलांच्या टिफिनसाठी आज मटकीची भाजी आणि चपाती त्यांना दिलेली. तर मी मुगाचा चिला केलेला माझ्यासाठी. तर नाश्त्याला पण मी तेच खाते आणि दुपारच्या जेवणात पण तेच खाते. परत दुसरं काय करत नाही. कधीतरी थोडीफार भाकरी खाते, पण भात चपाती बिलकुल खातच नाही. तर इथं आता स्वयंपाक झाला की लगेच मग त्याच परातीतनं मी गुलाबजामुन करून घेऊया म्हटलं. आता काय करायचं झालं ना, आपण सगळी कामं आवरेपर्यंत खूप लेट होतं आणि नंतर करायचा मग कंटाळा येतो. असंच माझं आता होत होतं. म्हणून म्हटलं आज स्वयंपाक झाला की पटकन हे करून घ्यायचं आणि नंतर राहिलेली कामं आवरून घ्यायची. तरी तर आता थोडंसं दूध टाकून त्यामध्ये मळून घेतलं. थोडंसं पातळ ठेवते, कारण थोड्या वेळानंतर ते एक 5 ते 7 मिनटं तरी रेस्ट करायला ठेवायचं पाक वगैरे करेपर्यंत. तर आता ह्या ग्लासनं ना 2 ग्लास साखर घेतलेले, अगदी पूर्ण भरून नाही, थोडेसे कमी कमी असं. आणि तेवढंच पाणी त्यामध्ये वेलची टाकून ते हे करून ठेवलं. तोपर्यंत बघा हे पातळ जरी दिसत असलं तर ना गुलाबजामुनचं पीठ परफेक्ट होतं. असं जास्त घट्ट होत नाही, काय नाही, मग व्यवस्थित आपल्याला मळता येतं. आता थोडा वेळ ना हाताला तूप लावून घ्यायचं आणि हे मळून घ्यायचं. म्हणजे हलक्या हातानेच मळायचं, एकदम दाबून वगैरे ह्याचा गोळा करायचा नाही. आता परतीला परत चिकटले, कारण चपात्याची तशीच परत होती कणकेची. तर छान असे आता गुलाबजामुन ह्याचे गोल गोल करून घ्यायचे. आता गिट्सचं प्रीमिक्स असेल ना, त्याचे गुलाबजामुन छान होतात इतर प्रीमिक्सपेक्षा. आता बरेच प्रीमिक्स वापरून बघितलेत, पण हे छान होतात. आता खव्याचे छानच होतात, पण कधी कधी ना खवा आणायचा करायचा ह्यात म्हणजे वेळ जातो, कधी होत नाही आपल्याला तसं. पण प्रीमिक्स आपल्याला करायचं झालं तर पटकन होतं. तर इथं छोटं छोटं असं मी गोळं करून घेते. एकसारखं असं तोडून घेतलं की मग आपलं पटकन नंतर अशा गोळ्या एकसारख्या करून घ्यायच्या. आणि तोपर्यंत तेल पण काढायला ठेवलं आहे. आता गुलाबजामुनला एवढं तेल लागत नाही, पण नंतर कापण्या करायच्या आहेत, त्यामुळं तेल थोडंसं मी जास्तीचं टाकलं आहे. म्हणजे 2 बॅचमध्येच गुलाबजामुन तळून होतील. तर मीडियम गॅसवरतीच ना पूर्ण गुलाबजामुन तळून घ्यायचे, म्हणजे आतपर्यंत तळले जातात. पाकसुद्धा व्यवस्थित मुरतो आणि अजिबात असे पिटाळ कच्चे गुलाबजामुन लागत नाहीत. आणि कलर बघा एकसारख्या कलरवरती असं ना थोडासा डार्क कलर ठेवायचा, कारण हा कलर पाकात गेल्यानंतर अजून थोडासा लाईट होतोच. त्यामुळं आता पाक इथं ना चिकट होईल, असा हाताला थोडासा चिकट लागतो तिथपर्यंतच करून घ्यायचा. आता गुलाबजामुन बऱ्याच जणांना येतात, ह्याची रेसिपी की काय एवढी म्हणजे गरज नसते. करून करून म्हणजे हेच नेहमीच आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये राहतं. थोडंसं चमच्याभर तूप वरून टाकते, त्याने टेस्ट आणि वरून गुलाबजामुनला शाईन येते. तर इथं आता मी गूळ घेतला 1 वाटी आणि 1 वाटीच पाणी घ्यायचं. आता कापण्याचं ना तुम्हाला परफेक्ट प्रमाण सांगते, यामध्ये कमी जास्त काहीच करावं लागत नाही. 1 वाटी गूळ घ्यायचा, तेवढंच त्याच वाटीने 1 वाटी पाणी टाकायचं आणि हे गरम करायचं आहे, उकळायचं वगैरे नाही, बारीक गॅस ठेवायचा. गूळ जर बारीक कट करून घेतला ना पटकन वितळतो तो. आता इथं ना मी 1 वाटी डाळीचं पीठ घेतलं, आपली हरभऱ्याची डाळ असते त्याचं, आणि 2 वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. 2 वाट्या गव्हाच्या पिठाला 1 वाटी हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घालायचं. आता कोण रवा घालतं, पण रवा घातलेला मला म्हणजे मी पण एकदा ट्राय केलं पण मला ती चव आवडलेली नव्हती. त्यामुळे मी इथं आता रवा स्किप केला. 1-2 चमचे जरी घातलं ना तो थोडासा दाताखाली तसाच लागतो, त्यामुळे तो नाही टाकला. तर कोणताही गोडाचा पदार्थ असेल तर चिमूटभर का होईना मीठ टाकायचंच. तर इथं मी मीठ टाकलेलं आहे चवीपुरतं आणि तूप ठेवलं आहे, अंदाजेच ठेवलं आहे गरम करण्यासाठी. कारण यामध्ये ना तुपाचं मोहन टाकलं ना ह्या कापण्याला चवसुद्धा छान लागते, सॉफ्ट होतात तेल टाकण्याऐवजी. तर इथं सुंठ, बडीशेप आणि वेलची हे मिक्सरमध्ये बारीक पावडर ह्याची करून घेतली आणि ते असं चाळून घ्यायचं. हे थोडंफार राहिलं ते आता आपण चहाच्या ह्यात वगैरे टाकू शकतो, नंतर थोडंसं बारीक करून. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि छान एकजीव झालं ना. यामध्ये आता तूप पण गरम झालं आहे, कडकडीत असं तुपाचं मोहन करायचं आणि हे टाकून घ्यायचं. बघा एवढंसंच तूप टाकलेलं आहे, जास्तीचं पण टाकायचं नाही. खूप जास्त जर झालं तर कापण्यात तेलकट होऊ शकतात, त्यामुळं प्रमाणात टाकायचं. तूप कमीच लागतं तसं. आपलं पोहे खायचे जे असतात चमचे बघा, ते 5 ते 6 चमचे एवढं होत असेल. आणि तेलाच्या किटली जी पळी असते छोटी, तेवढं 2 पळ्या म्हणणं तर होत असेल.
तर तूप सगळं ना असं पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आणि हे गुळ ना हे पाणी पूर्ण थंड करून घेतलं आहे. गरम पाण्यात अजिबात मळायचं नाही, त्यामुळे कापण्या कडक होतात जराशा किंवा वातडसुद्धा होतात. अगदी छान सॉफ्ट आणि खुसखुशीत पाहिजे असतील ना तर यामध्ये चिमूटभर सोडासुद्धा टाकायचा आहे. जास्तीचा नाही, फक्त एकाच चिमटीमध्ये बसतो ना तेवढाच सोडा मी इथं घातला आहे. पण त्यामुळे ना कापण्या अगदीच आपल्या सॉफ्ट राहतात, तेलकट होत नाहीत. सोड्याचं प्रमाण वाढलं तर ते तेलकट होऊ शकतात, पण ना प्रमाणात टाकला ना अजिबात तेलकट होत नाही. ही माझ्या आईची ट्रिक आहे, ती नेहमी कापण्या करते ना त्या पद्धतीच्या मला आवडतात. अजून पण मी किती पण करू देत, मला त्याच्या हातच्याच कापण्या आवडतात. तर आता हे ना मळून घ्यायचं आणि परातीला आता चिकटलेलं आहे ते पण मी चमच्यानं काढून घेते. बघा आता ह्यामध्ये एक्स्ट्राचं पाणी कुठंच लागलं नाही. जेवढं आपण घेतलेलं ना गुळामध्ये 1 वाटी गूळ 1 वाटी पाणी, तेवढ्यात हे पीठ व्यवस्थित मळून झालं. आता एक 5-10 मिनटं रेस्ट करायला ठेवून द्यायचं. तोपर्यंत बाकीची तयारी. आता हे सगळं थोडंसं आवरून पुसून घेतलं आणि कढई आता गुलाबजामुनचे तेलाचं तसंच होतं ना, तेच गरम करायला ठेवून दिलं. आणि ह्याला जास्त वेळ भिजत ठेवावं असं पण काही नसतं, एक 10 मिनटं जरी झालं ना तरी बास होतं. आता इथं मी हे लाटायला घेतले आणि कापण्याला खसखस लावली जाते. तीळ वगैरे पण लावतात कोण कोण, पण खरी टेस्ट म्हणजे खसखसने द्यायला छान येते. आणि अगदी थोडंसं लाटताना पहिल्यांदा पीठ लावते इथं मी. आणि तुम्ही जर नाही लावलं तरीसुद्धा लाटता येतं, पण एकदा जरी लावलं ना व्यवस्थित लाटता येतं, अजिबात चिटकत नाही, पटकन होऊन जातं. तर ह्याच्यानं मी अगोदर सगळे असे गोळे करून घेतले. चपातीपेक्षा थोडासा मोठा उंडा आपल्याला ह्याचं घ्यायला लागतात. आता लाटताना मी जास्त जाड पण नाही केलं. आणि आता तुम्हाला थोडंसं जाड ठेवलं तर त्या सॉफ्ट होतात आणि एकदम पातळ केलं तर मग त्या कडक होतात. आता तुम्हाला कशी टेस्ट हवी असते त्यानुसार तुम्ही हे लाटायचं आहे. जास्त पण जाड ठेवलं की ते पण आतून थोडंसं पीठ लागल्यासारखं लागतं, ते पण चांगलं नाही लागत. त्यामुळे मीडियमच असं ठेवायचं. तर चमच्याने अशा पद्धतीने कट करून घेतलं आणि तेल गरम झालं की छान मीडियम गॅसवरती आपल्याला हे तळून घ्यायचे. तर छान अशा कापण्या होतात. आता कापण्या करायला तसं म्हटलं तर ना अजिबात वेळ लागत नाही. सगळ्यात सोपी रेसिपी कोणती असेल तर ही असते. तर आपण दिवाळीला वगैरे ना करत नाहीत, आषाढ महिन्यातच ना ह्या कापण्या सगळ्यांच्या घरी आवर्जून केल्या जातात आणि ह्याचा वास मात्र छान सगळीकडे पसरतो. यामध्ये सुंठ, बडीशेप आणि जी वेलची आहे त्याचा फ्लेवर छान उतरतो. यामध्ये दुसरं काय आपण जास्त टाकलेलंच नसतं आणि साखर वगैरे नसल्यामुळं ना मुलांसाठी हे हेल्दी आहे, म्हणजे असं बाहेरचं तर इतर देण्यापेक्षा ना. तर गुळाच्या कापण्या तयार झालेल्या. तर तेवढ्या पिठामध्ये ना एवढ्या सगळ्या कापण्या ह्या तयार झाल्या होत्या आणि थोड्याशा थंड झाल्या की मग डब्यामध्ये भरून ठेवायच्या. तुम्हाला आता हे मी जवळून दाखवते. आणि गुलाबजामुन पण आता कापण्या होईपर्यंत ना सेट झाले होते बऱ्यापैकी, म्हणजे पाक यांनी शोषून घेतलेला थोडासाच राहिला होता. पाक जास्त मी एक्स्ट्राचा करत नाही, कारण अगोदर त्यामध्ये खूप सगळा पाक मुरलेला असतो आणि नंतर वरून घ्यायचा म्हटल्यानंतर मग तो खूपच होतो, त्यामुळं थोडासाच राहिला एवढाच करते. तर बघा कापण्या अगदी छान सॉफ्ट झालेल्या होत्या, आतमधून पण त्या ना अशा झालेल्या. आणि हे गुलाबजामुन पण बघू शकता सगळे एका कलरवरती दिसत आहेत असे. आणि पाक एवढासा शिल्लक आहे तर एवढासा बास होतो, कारण गुलाबजामुनला ना एवढ्याशा गुलाबजामुनला 2 ग्लास साखर गेलेली. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. श्री स्वामी समर्थ.